विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। सोलापूर महानगरपालिका महिला व बालकल्याण यांच्या वतीने व नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या प्रयत्नातून मदर टेरेसा पॉलिटेक्निक येथे पिण्याच्या पाण्याची आरो फिल्टर मशीन बसवण्यात आली। या आरो फिल्टर मशीनचे उद्घाटन महिला बालकल्याण सभापती कल्पना कारभारी व नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या शुभ हस्ते व नगरसेवक तौफिकभाई हत्तुरे, नगरसेविका काकडे, सोलापूर महानगरपालिका सिटी इंजिनियर कारंजे साहेब, झोन क्रमांक 7 चे अधिकारी सारिका अकुलवार, मदर टेरेसा पॉलिटेक्निक येथील डॉक्टर चाफळकर मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। यावेळी डॉक्टर चाफळकर मॅडम बोलताना म्हणाले की नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मध्यंतरी भंडारा जिल्ह्यातील दुर्घटना ऐकून डफरीन हॉस्पिटल येथे व्हिजिट दिली होती व तेथील ऑपरेशन थिएटर मधील वायरिंग व आग विझवण्याचे एक्सटिंग्विशर असे अनेक समस्या मार्गी लावल्या। तेव्हा त्यांना मदर टेरेसा पॉलिटेक्निक मधील समस्या सांगितल्या होत्या। सोनोग्राफी मशीन दुरुस्ती व महिलांसाठी शौचालय व सोनोग्राफीसाठी आलेल्या महिलांकरिता बसण्याकरिता बाकडे असे अनेक समस्या सांगितल्या होत्या व त्या पूर्णही करून दिल्या व महत्त्वाचे हॉस्पिटलमधील स्टाफ व पेशंट यांना पिण्याच्या पाण्याची सोय अनेक वर्षापासून नव्हती। आज तेही सोय नगरसेविका फुलारे ताई यांनी फिल्टर मशीन बसवून पूर्ण केली। याबद्दल नगरसेविका फुलारे ताई यांचे आभार मानले व मदर टेरेसा पॉलिटेक्निक येथील डॉक्टर व स्टाफ यांच्या वतीने नगरसेविका फुलारे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी, डॉक्टर मीनल चिडगुपकर, डॉक्टर गीता गवडे, डॉक्टर स्वप्नाली नागणे यांच्यासह हॉस्पिटलमधील पेशंट उपस्थित होते। आपलं आरोग्य विभाग ते चांगल्या पद्धतीने तुमचे ट्रीटमेंट वगैरे करायला तयार आहेत आम्ही। आणि आता जो कार्यक्रमाचा सोहळा आपण घेतलेला आहे की शुद्ध पाणी 1 तासाला 250 लिटर पाणी द्यायला बघतं। आपल्याला बाहेरची पाटली तुम्ही 20 रुपयाची आणायला बघतं ते फिल्टर मशीनची। त्या पद्धतीने हे पाणी आपण चारी बाजूनी बसवले की लोकांना पाणी पिण्यासाठी की तुमची गैरसोय होऊ नये। कारण तुम्ही सकाळी 9 वाजता बाहेर आले तर 12-1 वाजायला बघतात। त्या पद्धतीने आम्ही पाणी सोय केलेली आहे। अनेक तुमच्या महिलांच्या समस्या आम्ही जाणलेल्या आहेत आणि आजच्या कार्यक्रमाला जे आम्ही सर्व नगरसेवक किंवा अधिकारी आल्याबद्दल आणि तुम्ही सर्वजण महिला कार्यक्रमाला बसल्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते। अजून तुमच्या ज्या काही समस्या आम्हाला सांगा महिलांना, मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन। आपण मदर टेरेसामध्ये जे फिल्टर मशीन जे पाण्याचे आपण बसवलेले आहे की शुद्ध पाणी जे महिलांना जे गर्भवती महिला आहे जे अनेक पेशंट तपासणीसाठी यायला बघतात आरोग्यासाठी त्या ठिकाणी पाण्याची सोय नव्हती। कारण की चाफळकर मॅडमनी ज्यावेळेस मी डफरिंग हॉस्पिटलमध्ये मशीन बसली त्यावेळेस चाफळकर मॅडमनी म्हणणे मांडले होते की मॅडम आमच्या इथे सुद्धा पाण्याची वगैरे सोय करा व त्या पद्धतीने आपण पाण्याची सोय केलेली आणि जे बजेट आपण घेतलेले की महिला बालकल्याणतर्फे जे कल्पनाताई कारभारी आहेत त्या ठिकाणी कार्यक्रमाला सध्या आलेले त्यांच्या बजेटमधून आपण 2 लाखाचा बजेट घेऊन त्याने शुद्ध पाणी महिलांसाठी आपण दिलेलं आहे। जे अनेक डफरिंगचे प्रश्न होते ते मी सोडवले। जास्तीत जास्त करून महिलांच्या शौचालयाची सोय नव्हती आणि त्याला जास्त करून मला सहकार्य केले आमचे झोनचे झोडो अग्रवाल मॅडम यांनी त्यांच्या पद्धतीने मध्ये बाकड्यांची सुद्धा सोय नव्हती महिलांना बसण्यासाठी। त्या अनेक समस्या सांगायची आपण ते प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह केलेत आणि ज्या महिलांचे अजून काही प्रश्न असतील आणि या ठिकाणी सर्व डॉक्टर लोकांनी चांगल्या पद्धतीने महिलांसाठी ट्रीटमेंट दिले तर चांगल्या पद्धतीने तपासणी वगैरे। इधर डफरिंग में मेरा 7 महीने से अभी ट्रीटमेंट चालू है। मैं प्रेग्नेंट हूँ और इधर पहले बैठने की जगह नहीं थी, अभी बैठने के लिए बाकड़े बिकड़े बनाए हैं। पानी की सुविधा नहीं थी, अभी पीने की पानी है। दूर से लोग आते पानी की बोतल लाते नहीं तो अभी पानी की बोतल लाते पानी लेते। इधर से पानी की और सुविधा है। फुलारी मैडम ने बहुत हमको सुविधा करके दी है। इधर टॉयलेट को भी कुछ नहीं था पहले, अभी टॉयलेट की भी सुविधा करे। बैठने को भी बाकड़े बिकड़े है, किसको बैठने नीचे तकलीफ होती है उसको ऊपर बैठने के लिए सुविधा करे अभी। तो हमको बहुत अच्छा लगता है। इधर प्राइवेट की जैसी सुविधा है बहुत अच्छा है। माझं नाव पिकिडे हो, मी आता
7 महिन्यात असली तर ट्रीटमेंटसाठी येते. इथलं सुविधा चांगली आहे. तसाला आधी कट्टा नव्हती, बाहेर बाकडा कट्टा केले आणि आता प्यायचं पाण्याची सुविधा केली. आणि दुसरेही मॅडम आहेत, आपल्याला ट्रीटमेंट घेतात, सोनोग्राफ करतात, तपासतात, केस पेपर काढतात. सगळे सिस्टर लोक आम्हाला चांगलं बोलतात, चांगलं आमच्याशी असं रागाने बोलत आहेत, प्रेमाने बोलतात, असं समजावून सांगतात. म्हणजे प्रायव्हेट दवाखान्यात तसं आहे, तशी सुविधा आहे आणि आम्हाला चांगलं वाटते. हॉस्पिटलमध्ये प्रभाग 15 मधील नगरसेविका श्रीदेवी फुलारे व उपस्थित असलेले सर्व अधिकारी, मी या ठिकाणी सांगते, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात फुलारे मॅडम. तसेच या महिला बाल कल्याणच्या मार्फत आपण एरोप्लेन बसवलेला आहे, त्यासाठी बजेट लागणार आहे, ती मी महिला बाल कल्याणच्या मार्फत दिलेला आहे. तसेच या महिलांना अतिशय गरजू महिला राहतात, त्या ठिकाणी मॅडमला मी एवढीच विनंती करते, त्या महिलांची व्यवस्था चांगल्या पद्धतीनं हो मॅडम. या ठिकाणी महिला खूप लांबून येतात, त्या मॅडम अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी पेशंट म्हणून येतात, डिलिव्हरीसाठी त्यांची सोय करावी. अतिशय या ठिकाणी मला बोलावलं, माझा मान सन्मान केला. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आज आपल्याकडे आपल्या लाडक्या फुलारेताई, आपल्या प्रभागाच्या नगरसेविका की ज्या कायम उत्साहाने आपली सगळी तक्रारी निवारण करतात. आपल्या भागामध्ये किंवा मदर तेरेसामध्ये काही त्रुटी असतील किंवा डफरीन हॉस्पिटलमध्ये काही मागणी असेल तर त्याच्या पूर्ततेसाठी मॅडम सदैव तयार असतात. आज आपल्याकडे पाहुणे म्हणून तौफिकबाई शेख आलेले आहेत, तौफिकबाई आतुरे नगरसेवक आलेले आहेत, आपल्या महिला बाल कल्याणच्या सभापती कारभारी मॅडम आहेत, नगरसेविका काकडे मॅडम, आपले सिटी इंजिनियर कारंजे सर, आपल्या प्रभागाच्या कार्यतत्पर अशा अकुलवार मॅडम, टीव्हीच्या मंजिरी मॅडम, या सगळ्यांचं मी मदर तेरेसा पॉलिक्लिनिक तर्फे स्वागत करते. आज याच्यासाठी आपण इकडे जमलेलो आहोत की श्रीदेवीताई फुलारे यांनी आपल्या डफरीन हॉस्पिटल आणि मदर तेरेसा पॉलिक्लिनिकसाठी बरेच कष्ट घेतलेले आहेत. डफरीन हॉस्पिटलमध्ये जिथे बाळंतपणं होतात, जिथे डिलिव्हरीज जास्त होतात, तिथे पिण्याच्या पाण्यासाठी फार मोठा प्रॉब्लेम होता. तर त्याच्यासाठी कुत्र्याच्या इंजेक्शनसाठी सुद्धा बराच वेळ रांगेमध्ये उभं राहावं लागतं. अशा पेशंट्सना शुद्ध पाणी पिण्याची सोय आपल्याला हवीच होती. ती मॅडमनी त्याची पूर्तता केली आहे. मागच्या बाजूला वरांड्यामध्ये बांधकामाची मंजुरी मिळवून दिली, तिथे कट्टे केलेत गरोदर स्त्रियांना बसण्यासाठी. या सगळ्या गोष्टीसाठी मॅडम आपण एका फोनवर कायम तत्पर असतात. त्यांनी केलेल्या या शुद्ध पाण्याच्या पिण्याच्या सोयीचे आज आपण उद्घाटन करत आहोत. तर प्रथमतः मी डॉक्टर कुलकर्णी मॅडमना विनंती करते की मॅडमनी त्यांचा फुलाचा गुच्छ देऊन सत्कार करावा. तर त्याच्यासाठी सर्व रुग्णांना शुद्ध पाणी मिळावं म्हणून मॅडमनी आपल्याला तिथे एक आरो प्लॅन्ट लावून दिला. परत भंडारामध्ये जिथे स्फोट झाले होते हॉस्पिटलमध्ये तसे आपल्याकडे होऊ नये म्हणून ती अग्निशामक यंत्रणा आपल्याकडे कार्यरत करून दिली. ऑपरेशन थिएटरमध्ये काही त्रुटी होत्या किंवा गळत होतं, तिथली दुरुस्ती करून दिली. महिलांना स्वच्छ शौचालय पाहिजे म्हणून त्याच्यासाठी दुरुस्ती करून दिली. मदर तेरेसा हे झालं डफरीनमध्ये, परंतु मदर तेरेसा पॉलिक्लिनिकमध्ये असंख्य रुग्ण येतात. दिवसाला जवळजवळ 300-400 रुग्ण आपल्याकडे ट्रीटमेंट घेऊन जातात. तर त्यांच्यासाठी सुद्धा शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावं याच्यासाठी सुद्धा त्या प्रयत्नशील होत्या. तरी महिला बाल कल्याण विभागातर्फे कारभारी मॅडमनी आपल्याला मदत केली आणि फुलारे मॅडमनी आपल्याला एक मोठा आरो प्लॅन्ट बसवून दिला की जवळजवळ मिनिटाला 250 लिटर पाणी, शुद्ध पाणी पिण्याची सोय करण्यात आली. तर त्याचे कनेक्शन सुद्धा आपल्याकडे खोल्यांमध्ये, डॉक्टरांच्या खोल्यामध्ये, लॅबोरेटरीमध्ये पेशंटसाठी हे उपलब्ध करून दिलेलं आहे की सोनोग्राफीच्या पेशंट्स पण खूप वेळ
असतं, बसावं लागतं त्यांना. पाणी पिण्यासाठी शुद्ध त्यांना पाहिजे असतं, किंवा उन्हाळ्यामध्ये येणारे जे पेशंट असतात किंवा माझं नाव राजेश्री सगर. इथं पेशंटला आता पाण्याची सुविधा फुलारे मॅडमनी चांगली करून दिलेली आहे. पेशंट बॉटल वगैरे घेऊन येत नाहीत, त्यांना जर पाण्याची सोय झाली आहे तर ती चांगली गोष्ट झालेली आहे. आणि पेशंटला बसायला जागा नव्हती, खाली बसत होते पेशंट. आता बाकडे म्हणजे फरशीचा कट्टा करून दिलेला आहे, त्यांना ते सोय झालेली आहे. मॅडमचे खरंच आभारी आहे फुलारे मॅडम. मान्यवर आणि इथे जमलेले मदर तेरेसामध्ये येणारे आमचे महिला, या सर्वांना मी सांगू इच्छिते की ज्या ज्या वेळेला आम्हाला काही अडचणी निर्माण झाल्या त्यावेळेला या विभाग प्रमुखांनी आणि प्रशासकीय आम्हाला जी मदत मिळाली त्याच्यामुळे सोनोग्राफीचं असेल, तुम्हाला बसण्यासाठी जे बाक बनवले असतील ते असेल, पाणी पिण्याची व्यवस्था असेल आणि अशाच तुमच्या इतरही सर्व समस्या ज्या काही असतील तुम्ही सांगत जावा. आपण त्या पूर्ण करण्याचा या सर्व प्रशासकीय आणि या मॅडम आपल्या खूप मदतीला धावून येतात. प्रत्येक वेळेला मागच्या वेळेला सोनोग्राफी मशीनचं मध्ये काही खराबी आली होती, त्यावेळेला त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि त्यामुळे पुन्हा ते मशीन सुरू होण्यात मदत झाली. आणि बऱ्यापैकी जवळपास आपण 600 वगैरे 700 पर्यंत आता सोनोग्राफी दर महिन्याला करत आहोत, फ्रीमधली सोनोग्राफी. आणि तुम्हाला असाच पुढे त्यांचा लाभ होत राहावा असं मला वाटतं. आणि इथे असणारे सर्व डॉक्टर्स आणि सर्व सहकारी हे खूप तुमच्यासाठी मदत म्हणून खूप चांगले असतात. डोळ्याचा विभाग आहे, लहान मुलांचा आहे. करोना काळामध्ये अनेक लोकांनी इथे लसीकरणाचा वगैरे डॉक्टरांनी मदत केलेली आहे. आणि अशीच तुमची पण आम्हाला मदत मिळावी याबद्दल मी सांगते आणि मी धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.